चेंबूर भागामधून चेंबूर इथं लाल डोंगर परिसरात एका बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि या काम सुरू असताना एका 14 वर्षाचा मुलगा खड्ड्यात पडल्याचं कळतंय। खड्डा पाण्यानं भरला होता। अग्निशमन दलाच्या जवानांकडून या मुलाचा आता कसून शोध घेण्यात येतोय। इमारतीच्या कामासाठी हा खड्डा खोदला असल्याचं कळतंय। चेंबूरमधली घटना आहे। एक 14 वर्षांचा मुलगा या खड्ड्यात पडलाय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय नेमकी माहिती मिळतेय? काय या मुलाचा शोध लागू शकतोय? कुठपर्यंत आलाय तपास काम? नक्कीच अनुपमा, मुलगा दुर्दैवीरित्या पाण्याच्या खड्ड्यात कोसळला आहे आणि आता नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे। त्या मुलाच्या शोधण्याचं काम हे अग्निशमन दल घेत आहे, पण पाणी गढूळ असल्यामुळे आणि खड्डा खोल असल्यामुळे त्या मुलाचं शोधकार्य सुरू आहे। तो मुलगा आता कशा परिस्थितीत असेल याचं सांगू शकत नाहीये, पण अग्निशमन दल पुरेपूर त्या मुलाच्या शोधण्यासाठी काम करत आहे। अनुपमा, आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या मुलाला या खड्ड्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। चेंबूरमधली घटना आहे। इमारतीच्या कामासाठी हा खड्डा खोदला होता, मात्र काल 2 दिवस झालेल्या पावसामुळे हा खड्डा आता पाण्यानं भरलाय आणि अर्थात हे पाणी सगळं गढूळ आहे। हे पाणी साचलेलं आहे, ते गढूळ आहे, त्यामुळे या मुलाचा शोध लावण्यात सध्या तरी अडथळे येतात। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात या मुलाला बाहेर काढण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी, मात्र अजूनपर्यंत या मुलाचा शोध लागलेला नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।